हा जाम मी फक्त 2 ऑरेंज पासून बनवलेला आहे. तो तुम्ही असा ब्रेडला लावूनही खाऊ शकता. तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी खूप मस्त रेसिपी आहे. घरीच बनवा, कुठले प्रिझर्वेटिव्ह नाही, एकदम हायजीन असं आपला हा जाम घरच्या घरी रेडी झालेला आहे. कमी वेळात झटपट असा हा जाम तुमचा बनवून तयार होतो. तुम्ही ऍपलचा, मँगोचा जाम तर खूप खाल्ला असेल, पण कधी अशा प्रकारे ऑरेंजचा जाम खाल्लाय का? नाही ना? तर चला मग आपण बघूया तो कसा बनवला. हॅलो गाईज, संत्रे आपण सोलून घेऊया. दोन्ही संत्रे आपण असे सोलून घेतलेले आहेत. ही साल आपल्याला लागणार आहे, याचा यूज मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असा हा व्हाईट पार्ट आहे ना, हा सर्व काढून घ्यायचा आहे, कारण हा कडवट असतो. थोडंसं कट करून घेऊ. ह्यामध्ये जे काही बीज आहेत ना, त्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. सर्व फोडींची जी व्हाईट साल आहे ना, ती आपण काढून घेऊया अशी. ह्या सर्व फोडी आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि आता हे ग्राइंड करून घेऊया. हे बघा, असं आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे मोजून घेऊया किती आहे ते. 1 कप आपला पल्प हा तयार झालेला आहे. संत्र्याची जी आपण साल ठेवली होती ती घेऊया ना. हे सर्व व्हाईट पार्ट आपण काढून घेऊया, कारण हे कडवट असतं ना, त्यामुळे हे सर्व काढून घ्यायचं. छान असे आपण हे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. पॅन मध्ये आपण हा ऑरेंजचा पल्प टाकून घेऊया. हे स्टर करून घेऊया. त्यामध्ये आपण जी संत्र्याची साल बारीक चॉप केली होती ती टाकूया. जेवढा आपला ऑरेंजचा पल्प होता तेवढे आपण यात साखर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ. फ्लेवरसाठी त्यामध्ये आपण दालचिनीचा तुकडा घालूया. आता त्यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर घालूया. तुमच्याकडे कलर असेल तर ठीक, नसेल तर स्किप केला तरीही चालेल. छान मिक्स करून घेऊ. छान घट्ट होईपर्यंत आता हे शिजवून घेऊया. हे बघा, छान असं आपलं घट्टसर शिजलेलं आहे. हा जास्तही शिजू नाही द्यायचा, कारण खूप घट्ट जर झाला ना तर मग त्याचा जाम व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे थोडंसं हलकंसं हा लिक्विडच ठेवायचा आहे. थंड झाल्याच्या नंतर हा बरोबर घट्ट होऊन जाईल. अगदी घरच्या घरी मुलांना खायला जाम तयार होतो. बाहेरून विकत आणायची गरज नाही. अगदी हेल्दी हायजीनिक मिश्रण कुक झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होऊ देऊया. आपला जाम हा छानपैकी थंड झालेला आहे. आता कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारा आपला ऑरेंजचा जाम तयार आहे. काचेच्या बरणीत आपण हा भरून घेऊया. तुमच्याकडेही ऑरेंज असतील तर नक्की तुम्ही हा जाम बनवून बघा आणि तुमच्या लहान मुलांना खुश करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.